तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं ह्या नवीन ब्लॉगमध्ये. मला स्पेसिफिकली तुम्हाला दाखवायचं होतं की पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येक झाडाला पालवी फुटते. तर इथे हा जो पेरू आहे बघू शकता तुम्ही, पेरू. तर पेरूला हे जे आहेत हे कोंब फुटलेले आहेत. पण मी तुम्हाला एक्झॅक्ट पेरूची कंडिशन दाखवते. काही पानांना बघा असं झालं आहे. मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की मी यावरती काय उपाय करू शकते. बघा पानांना माझ्या, हे बघा पेरूच्या पानांना अशा काही प्रकारे ना कीड पडल्यासारखं झालं आहे. तर त्यामुळे पेरू पण हे बघा खाली पडला आहे. तो छोटाच आहे पण खाली पडला आहे. आता आणखी एक दाखवते तुम्हाला. हे बघा पेरूची कंडिशन काय आहे. आता पेरू हा जो आहे इथे हे बघू शकता कसं झालाय तो. तर पेरूला, ह्या पेरूसाठी मी काय करू शकते हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की जेणेकरून मी माझ्या या झाडाला वाचू शकेन. तर काही प्रमाणात जी आहे फळं ती खूपच सुरेख आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवते. आणि इतका प्रचंड गोड आहे हा पेरू. हे बघा आणखी तुम्हाला दाखवते मी, तुम्हाला. हे बघा कसं आहे पेरू. तर कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला पेरू आवडतो. कारण मला तर पेरू, फळांमध्ये मला पेरू प्रचंड आवडतो. आता हे समोरचं जे आहे हे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवते. आता हे पाखराने खाल्ला आहे तो थोडा, पण त्याच्या शेजारचा जो आहे तो खूप छान आहे पेरू. तर कमेंट करून मला तुम्ही नक्की सांगा की मी ह्याच्यासाठी काय करू शकते आणि मी माझं झाड कसं वाचू शकते. मला फळं पण फ्रेश इतकी नाही आहेत जितकी मागच्या सीझनमध्ये होती. तर कमेंटमध्ये तुमची नक्की वाट बघेन. तोपर्यंत रामकृष्ण हरी.